जड होते का? मॅडम आपण इथे एक प्लाय लावून बघूया का? नाही नको, सेफ नाही वाटत आहे मला. मग आम्ही दोघे अशी उचलून नेतो. नाही नको अहो, कुठे ती चेअरच एवढी जड आहे. मॅम आपण इथून रोप टाकत चालेल का? नको नको नको. काय बरं करता येईल? ती ही येते ना, स्टेअर लिफ्ट येते, ती आपण तयार करून घेऊ शकतो नाही का? हां मॅम बघा. हॅलो, हा मला आत्ता साईटवर मिळाला तुमचा नंबर. मी मिसेस राजवाडे बोलतेय. आम्हाला ना इथे घरी स्टेअर लिफ्ट करून घ्यायची होती, तर ती लवकरात लवकर कधी करून मिळू शकते? नाही नाही नाही, 2-4 दिवस नाही आहेत. ॲक्च्युली जरा अर्जंट होतं. आज मिळाली असती बसवून. तुम्ही आत्ता माणसं पाठवलीत आणि अच्छा, ऑर्डर देऊन तुम्हाला करून घ्यावे लागतात. नाही इट्स ओके. मला वाटलंच काही तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन परत. ओके थँक्यू. नाही त्याला वेळ जाणार. त्यांचं म्हणणं आहे सगळंच मेजरमेंट्स बघायला लागतील, मग त्या अशा नाही पटकन तयार मिळत. बघूया, विचार करूया. एवढं प्लॅनिंग करून पण आई वाचल्याच. आणि आता अंतरुणाला खेळले आहेत तरी त्यांना पूजेसाठी खाली यायचंय. त्याची स्वानंदी त्याच्यासाठी प्रयत्न करते. काहीतरी करावं लागेल. इतका गिल्ड द्यायचा प्रयत्न केला त्या स्वानंदीला, पण मास काही उतरत नाही तिचा. का आता काय झालं? चर्चा सुरू आहे. म्हातारीला पाडव्याला खाली कसं आणायचं त्याच्यासाठी. चांगलंय ना, त्याच पायऱ्यांवरून त्या म्हातारीला परत ढकलून नेऊ. इडियट. नाही नाही, असं करून चालणार नाही. मल्लिका राजवाडे सारखा सारखा तोच प्लॅन करत नाही. इडियट. मॉम इडियट नको म्हणू. ओके सॉरी बाबा. हा इट्स ओके. पण म्हणून स्वानंदीन त्या म्हातारीला त्यांची मनमानी करून द्यायची का? असं कोण म्हणाला? स्वानंदीचा पहिला पाडवा आहे ना, गाजला तर पाहिजेच. गाजवायला तर पाहिजेच, बरोबर आहे. पण काय होतं मग, आपण गाजवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण वाचते आपलीच. अंशो, मम्मा आपण असं केलं तर आपण दादाला सरळ सगळं सांगून टाकूया की स्वानंदी आजीला पूजेसाठी खाली घेऊन येते म्हणून. तो तिला हे ॲग्रीज करू देणार नाही, मग ती गप्प बसेल. दॅट्स लाईक माय बेबी. गुड आयडिया.